नमस्कार. नूतन वर्षातील या पहिल्या व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. गंगा आणि सागराचे जेथे मिलन होते अशा पवित्र गंगासागरमध्ये आज आपण जाणार आहोत. हा प्रवास मुंबई ते हावरा, हावरापासून काकद्वीप, काकद्वीपपासून कचुबिरिया आणि नंतर तिथून गंगासागर अशा 4 टप्प्यामध्ये होणार आहे. नमस्कार. गंगासागर यात्रेला सुरुवात करत आहोत आणि हे जे पहिलं स्टेशन आहे या पनवेल स्टेशनवर आपण येऊन पोहोचलेलो आहोत आणि पनवेल स्टेशनचं प्रवेशद्वार आपण पाहू शकता आणि या प्रवेशद्वारातून आतमध्ये जाऊन आपण प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर खूप रोमांचकारी अशी ही पिकनिक होणार आहे, खूप रोमांचकारी अशी ही ट्रिप होणार आहे. तर आपण सर्वांनी सोबत राहू आणि या ट्रिपचा आनंद घेऊ. धन्यवाद. गंगासागर आणि जगन्नाथपुरी यात्रेसाठी निघालेलो आहोत. या ठिकाणी पुण्यावरनं हमसफर एक्सप्रेस सुटलेली आहे ती पनवेलपर्यंत पोहोचते. आम्ही पनवेल स्टेशनला आहोत आणि संपूर्ण परिवार या ठिकाणी यात्रेसाठी निघालेला आहे आणि 10 दिवसाचा असा मोठा असा प्रवास असणार आहे आणि खूप आनंद उत्साह सर्वांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. कधी एकदाच्या आम्ही गंगासागर आणि जगन्नाथपुरीला पोहोचतो आहे असं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आपल्याला भाव दिसत आहे. गंगासागरला जाण्यासाठी सर्वात प्रथम आपणास पश्चिम बंगालमधील हावरा स्टेशनवर यावे लागेल. येथून बस, ट्रेन आणि बोट इत्यादी साधनांचा वापर करून आपण गंगासागरला पोहोचू शकता. नमस्कार. आपण आता या ठिकाणी चाललो आहोत. या ठिकाणाचं नाव आहे गंगासागर. गंगासागर हे आपल्या धर्मामध्ये अत्यंत पवित्र असं स्थान आहे आणि या स्थानामध्ये आपण दर्शन घेण्यासाठी आणि तिथे पवित्र स्नान करण्यासाठी जाणार आहोत. आपल्या पूर्वजांच्या मोक्ष प्राप्तीसाठी भगीरथ भगवान शिवाची उपासना करतात आणि गंगा नदी या भूतलावर अवतरित होते. गंगा आणि समुद्राच्या मिलनाच्या या जागेला गंगासागर असे म्हटले जाते. हावरा स्टेशनवरून काकद्वीपला आल्यावर थोडेच पुढे चालत येऊ. लगेचच आपल्याला हारवूड पॉइंट फेरी सर्व्हिसचे तिकीट काउंटर लागेल. 30 ते 45 मिनिटाच्या या बोटीच्या प्रवासासाठी आपणास केवळ 9 रुपयाचे तिकीट फाडावे लागेल. आमचे तिकीट काढून झाल्यावर आम्ही बोटीची वाट पाहत बसलो. थोड्याच वेळात आम्ही बोटीवर स्वार झालो आणि गंगेच्या विशाल पात्रामध्ये हेलकावे घेत
आमच्या बोटीचा प्रवास सुरू झाला. प्रवासासाठीची ही बोट मोठी असून साधारणतः 300 ते 500 माणसं या बोटीवरनं एकाच वेळी प्रवास करू शकतात. एवढ्या मोठ्या बोटीतून प्रवास करण्याचा आमचा हा पहिलाच प्रसंग होता. आनंददायी आल्हाददायक वातावरणात मनोमन गंगा मातेला नमस्कार करत आम्ही चाललो होतो. वाटेत दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बोटींवरील माणसे पाहिली की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटत होते. वाटेत पक्ष्यांना चारा दिला आणि समुद्राला श्रीफळ अर्पण केले. संपूर्ण बोट भक्तिभावाने रंगून गेली होती आणि गंगा मातेच्या जय जयकाराने संपूर्ण आसमंत भरून गेला होता. पाहता पाहता आमची बोट पहिल्या तीरावर येऊन पोचली. या ठिकाणी काही आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद केल्या आणि आम्ही बस स्टँडच्या दिशेने वळालो. साधारणतः 5 मिनिटं चालत आल्यानंतर लगेचच बस स्टँड लागते. ही बस प्रति व्यक्ती 40 रुपये तिकीट घेऊन आपणास गंगासागरला सोडते. या ठिकाणाहून
आपणास प्रायव्हेट रिक्षा देखील मिळू शकतात. बसमधून उतरल्यानंतर साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर गंगासागरचे बीच आहे. या ठिकाणी आपण पायी चालत अथवा रिक्षाच्या माध्यमातून पोहोचू शकता. गंगासागरवर दररोज हजारो भाविकांची पवित्र स्नानासाठी गर्दी असते. या ठिकाणी स्नान केल्यास मोक्षाची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. आम्ही सुद्धा संपूर्ण परिवारासोबत सागरामध्ये प्रवेश केला आणि भावपूर्ण अंतःकरणाने सागराला नमस्कार करून पवित्र डुबकी मारली. वैषव्यो शाविदुःखः प्रशव ओनाम्याचित्रेण पवित्रेण सूर्यस्य रश्मिभिः तस्य ते पवित्रपदे पवित्रापो तस्य जितकामः पुने तच्छकेयम्. समुद्र स्नान झाल्यानंतर पूजापाठ, अभिषेक यासारख्या धार्मिक विधी उरकून आम्ही कपिल मुनींच्या आश्रमाकडे वळालो. हे आश्रम फार पुरातन असून जवळपास 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. नमस्कार. गंगासागर या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे श्री कपिल मुनींचा आश्रम आहे आणि याच्या लगतच गंगासागरचं बीच आहे. असं म्हटलं जातं की सारे तीर्थ बार बार गंगासागर एक बार, आणि अशा गंगासागरवर आपण आलो आहोत. भगीरथ ऋषींच्या अथक प्रयत्नाने गंगा नदी पृथ्वीवर अवतरली आणि या गंगा नदीच्या अवतरण्यानं त्यांच्या पितरांचं मोक्ष सिद्ध झालं आणि म्हणूनच या ठिकाणी मकर संक्रांतीच्या दिवशी खूप मोठा असा मेळा लागतो आणि या मेळ्याला लाखो लोकांची हजेरी असते. जानेवारी महिन्यामध्ये मकर संक्रांतीचा उत्सव येतो आणि या महिन्यामध्ये गंगासागर आगळ्या आणि दैदिप्यमान अशा रोषणाईने झगमग करत असते. रात्रीच्या वेळी ही रोषणाई पाहूनच बनते.
गंगासागर येथे पवित्र स्नान, कपिल मुनींना नमस्कार आणि ही गंगा भूतलावर आणणाऱ्या भगीरथ ऋषींच्या कर्मयोगाला नमस्कार करून आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रवास संपला तरी आठवणी कायमच्या मनात घर करून राहतील, त्या कधीच संपणार नाही. गंगा माता आणि तिला आपल्या जटेमध्ये सामावणाऱ्या भगवान शिवाचे आशीर्वाद आपणा सर्वांवर राहू द्या अशी मंगल कामना करून येथे थांबू. फिरत राहू, भेटत राहू. पुन्हा भेटू. धन्यवाद.